मिनिस्टर विश्वजीत राणे आसा. आमी कोविड-19 मॅनेजमेंट ह्या विशयाचेर गेले कितलेशे दीस फायट करीत आसा आनी थर्ड वेव येता त्या आधाराचेर आमी प्रिपेरेशन म्हणून ऑलरेडी टास्क फोर्स कमिटी अंडर माय चेअरमॅनशीप आनी हेल्थ मिनिस्टर एज अ वायस चेअरमॅन ही टास्क फोर्स कमिटी भितर 10 डॉक्टर्स आसा ती फॉर्म केली आनी ताज्या उपरांत आमी स्ट्रॅटजी कशा पद्दतीत आमी थर्ड वेव टॅकल करतले ताच्या खातीर स्ट्रॅटजी करपा खातीर म्हणजे ही कमिटी आहा ती काडलेली आसा. ताजी पयली मिटींग ऑलरेडी 22 तारखे दीस फाटल्या दिसांनी जाली आनी तेजेरूच आधारीत आमी दुसरी जी आसा इट इज एन एक्सपर्ट कमिटी. एक्सपर्ट कमिटी जी आसा ही सगळे डॉक्टर्स म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटांतले डॉक्टर्स, पिडियाट्रिशियन, IMAचे डॉक्टर्स, IPAचे डॉक्टर्स, इंडियन पिडियाट्रीक एसोसिएशन्स हांचे डॉक्टर्स हांची मिटींग जी आसा ही ऑलरेडी मिटींग एक्सपर्ट कमिटीची मिटींग जाली आनी एक्सपर्ट कमिटीच्या मिटिंगेन आनी टास्क फोर्स कमिटीच्या मिटिंगेन काही सजेशन्स आमकां दिली. ती सजेशन्स ऑलरेडी इम्प्लिमेंट करपा खातीर आमी सुरू केल्ली आसा आनी ताजेर आमी वेगवेगळे जे स्टेटीत कितें कितें करपाक जाय ताजेर पयलें इज एन इन्फ्रास्ट्रक्चर. इट इज एन इन्फ्रास्ट्रक्चर पर्टेनिंग टू द चायल्ड हेल्थ केअर. इट इज द कमिशनरींग ऑफ द 10 NICU इन GMC नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट 10 आनीक एडिशनल करपाचें थारायल्या. 5 NICU इन द नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. 5 NICU जे आसा हे आमी नॉर्थ गोवा आजिलो हॉस्पिटलान आमी करपाचें थारायल्या. ताच्याच बरोबर आमी फुडलें डिसिजन घेतला की ऑलरेडी PICU पिडियाट्रीक इंटेन्सिव्ह केअर युनिट हाजो नंबर आमी वाडोवपाचो थारायला. बेड्स फ्रॉम द 6 to 14 इन एक्झिस्टींग PICU एट अ GMC टू बी सेट अप एट अ न्यू 60 bedded PICU and of the 30 bedded each in the super specialty block. 60 जे आहा ते PICU पिडियाट्रीक इंटेन्सिव्ह केअर युनिट हे आमी गोवा मेडिकल कॉलेजीत करपाचें थारायला. 30 bedded each in the super specialty block. ओके. ताच्याच बरोबर केन्ना आमी डिसिजन आसा की एट एनी टायम आमी 20% ICU बेड जो आसा वी कॅन कन्वर्ट इंटू द पिडियाट्रीक ICU बेड ऑफ द गोवा मेडिकल कॉलेज. हाज्या व्यतिरिक्त आमी एसेन्शियल इक्विपमेंट, मेडिसीन आनी मॅनपावर ह्या 3 गजालींचेर भर दिल्लो आसा. पयलो इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड एसेन्शियल इक्विपमेंट, मेडिसीन आनी मॅनपावर ह्या गोश्टीचेर भर दिला. आनी हे सगळें करता आसतना आमकां पिडियाट्रिशियन एक्रॉस द स्टेट म्हणजे इवन दो जे हेल्थात आसा ताच्याच बरोबर जे भायर पिडियाट्रिशियन म्हणून काम करता इट इज अप्रॉक्सिमेटली 120 पिडियाट्रिशियन एट प्रेझेंट स्टेटीत आसा. आमी इंडियन पिडियाट्रीक एसोसिएशन हांच्या बरोबर उलोवपाक सुरवात केला. तांच्योय सर्विसीस म्हणजे एक्सपर्ट कमिटीच्या सजेशनाच्या उपरांत तांच्योय सर्विसीस हेल्थ म्हणजे गव्हर्मेंट डिपार्टमेंट कशा पद्दतीन वापरपाक शकतले ताज्या खातीरूय बी आमी तेजो विचार केल्लो आसा. इवन दो आमी लागले जाल्यार आमचे एक्झिस्टींग कोवीड हॉस्पिटल्स जी आसा ही आमी केन्नाय म्हणजे पिडियाट्रीक हॉस्पिटलांनी जे आमकां पिडियाट्रिशियन थर्ड वेव खातीर जर पिडियाट्रीकच पेशंट फोकस जावपाक लागले जाल्यार आमी ती कन्वर्ट करपाक शकता. ओके. हाजे उलोवप आमचें सुरू आसा आनी ताच्या खातीर लागपी कन्सर्न इक्विपमेंट आसतले, कन्सर्न मेडिसीन आसतली आनी मॅनपावर आसतली. हाजी तयारी म्हणजे ऑलरेडी परचेज प्रोक्युअर करपा खातीर मेडिसिन्स आनी इक्विपमेंट हे प्रोक्युअर करपा खातीर सुरवात केल्ली आसा. ओके. त्याच बरोबर वी हॅव आयडेंटिफाय SOP फॉर द मॅनेजमेंट ऑफ द COVID-19 इन अ चिल्ड्रन. देर शूड बी द कॉमन SOP म्हणजे गव्हर्मेंट आनी प्रायवेट सेक्टरात कॉमन SOP आसची आनी इट इज इन कॉर्डिनेशन वीथ द एम्स. ताज्या खातीर तांकां लागपी आमी सगळे ट्रेनींग पार्ट जो आसा हो गोवा मेडिकल कॉलेज तेजो पिडियाट्रीक डिपार्टमेंट जे आसा इन कन्सल्टेशन वीथ ऑल द पिडियाट्रिशियन गव्हर्मेंटांत म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटान मेडिकल ऑफिसर म्हणून जरी काम करता आसले काही पिडियाट्रिशियन आसा. इवन दो फॉर द डॉक्टर्स, फॉर द नर्सीस, फॉर द पिडियाट्रीक ICU, NICU म्हणजे नॉट ओन्ली ट्रेनींग फॉर द डॉक्टर्स बट नर्सिसां खातीरूय बी कशा पद्दतीन आमकां कारण पिडियाट्रीक NICU आनी PICUन काम करपी नर्सीस स्टाफ हो वेगळो लागता. ताज्या खातीर तांकांय ट्रेनींग दिवपाक जे आसा हे ऑलरेडी आमी स्टार्ट केल्लें आसा. ट्रेनींग फॉर द पिडियाट्रिशियन, डॉक्टर्स, नर्सीस आनी ऑल्सो फॉर द कावन्सिलर्स. आमी कावन्सिलर्स तांकां जे कावन्सिलींग करपाक जाय तांच्या पेरंट्सांक कावन्सिलींग करप म्हत्वाचें आसा. ताच्या खातीर कावन्सिलरांकूय बी ट्रेन करपाक सुरवात केल्ली आसा. मागीर स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन ऑफ द होम आयसोलेशन आनी मॉनिटरींग
फॉर द रिडक्शन इन डिजीज ट्रान्समिशन. हे फावटी थोडेशे पिडियाट्रिक्स पेशंट जाल्या उपरांत होम आयसोलेशन कशा पद्दतीन स्ट्रिक्ट जावचें ताजेरूय जो फोकस आसतलो सरकाराचो, आनी ताच्या खातीर मायन्युटली मॉनिटरींग थर्ड वेवच्या बाबतींत सरकार करपाच्या तयारीन आसा. वॅक्सिनेशन रिकमेंडेशन जे आमचे एक्सपर्ट कमिटी जे आसा तांच्या कडल्यान वॅक्सिनेशन आमकां रिकमेंडेशन जे जालां आनी आमी ऑलरेडी सरकारान ठरयलां वीच इज फॉर द लॅक्टेटींग मदर्स जाची भुरगीं 2 वर्साच्या सकयल आसा तांकां प्रायोरिटी दिवची इन बिटवीन 18 to 44 एज ग्रूप. त्याच बरोबर कोमॉर्बीड कंडिशन 18 to 44 हाका प्रायोरिटी दिली वयतली. आमकां आतां पयलीं आमी ऑनलायन रजिस्ट्रेशन करून वॅक्सिनेशन घेवपाक वयतले. आतां स्पॉट रजिस्ट्रेशन अजून आमी प्रोग्राम डिसायड करूंक ना, कारण आमचे कडेन 18 to 45 हाजी वॅक्सिनेशन आमच्या कडेन जवळपास फक्त 6,000 अवेलेबल आहा जी फाटल्या स्टॉकांतली उरल्या. आमकां एडिशनल 36,000चो सेकंड लॉट आमकां जून म्हयन्याच्या पयल्या विकांत येता. ताज्या भायर आमी एक्झिस्टींग वॅक्सिनेशन जी आसा ही लोन बेसिसचेर जी आमची अबाव 45 आसा ती ह्या पेशंटांक वापरपाची परमिशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मागल्या. तेज्या भायर आमी म्हणजे इवन दो फॉर द प्रायवेट कंपनी कडेन फॉर द 10 lakhs एके कंपनी कडेन 5 lakhs एके कंपनी कडेन आमी प्रोक्युअर करपा खातीर मागल्या. अदर वेज ऑल्सो आमकां वॅक्सिनेशन कशा पद्दतीन मेळटली हाजेर आमी भर दिला. बट वॅक्सिनेशन जे रिकमेंडेशन तेंच्यांनी केला त्या खातीर प्रायोरिटी फॉर द लॅक्टेटींग मदर्स अँड प्रायोरिटी फॉर द कोमॉर्बीड कंडिशन हाज्या खातीर प्रायोरिटी डिसायड करून फुडल्या 8 दिसाच्या भितर 18 to 44 ह्या एज ग्रुपाचें वॅक्सिनेशन जें आसा हें आमी जाता तितके बेगीन हे करतले. आत्तां वॅक्सिनेशन जे टोटल डोस आमच्या कडेन आतां पर्यंत आयले 7,31,720 हे टोटल डोस आयले. ओके, तितूंतले जवळपास 18 वर्सां एजी वयल्या खातीर 32,870 आयिल्ले आनी फर्स्ट लॉटान आमी अरावंड 2,86,600 डोसीस ऑफ कोविशिल्ड वेर अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा. फॉर तितूरूच आमी फ्रंटलायन वर्कर्स आनी अबाव 45 हाजो अजुनूय बी 2,80,000 वॅक्सिनेशन डोस अवेलेबल आसा. आमी परत एकदां म्हणजे टिका उत्सव जो आसा हो सुरू केला. फाटले फावटी 165 प्लेसींचेर 168 प्लेसींचेर आमी टिका उत्सव केल्लो. आनीक ॲड करून भितर जवळपास 20 ते 25 प्लेसीस आनीक ॲड केल्यो वयतल्यो. ज्या ज्या मुन्सिपालिटींनी फाटले फावटी टिका उत्सव जावंक नासलो हो टिका उत्सव हो फक्त पयलो डोस दिवपा खातीर आसा. सेकंड डोस जेका घेवपाचो आहा तेजो 84 days कंप्लीट जाल्या उपरांतूच ताका सेकंड डोस घेवपाक मेळटलो. आमचो टार्गेट आसा, कारण 45 एबाव 100% वॅक्सिनेशन जर आमी आत्तां करपाक शकले विदीन 8 days, जरी आमी 90%चेर पावले जाल्यार फुडल्या 8 दिसाच्या उपरांत आमकां फोकस करपाक मेळटलो. 18 ते 44 वयोगटात आमकां फोकस करपाक मेळटलो. म्हणून सरकाराचो प्रयत्न आसा ह्या 8 दिसाच्या कॅम्पाच्या भितर ह्या टिका उत्सवाच्या भितर हांव त्या खातीर म्हणजे पंच सरपंच आमदार ह्या सगळ्यांनी इनिशिएटिव्ज घेवची आनी 168 टिका उत्सवाचे शेड्यूल विथ अलॉंग विथ द प्लेसीस ज्या ज्या जाग्यार आसतले थंय आमी भर दिला. सगळ्यांनी थंयसर ट्रान्सपोर्ट फेसिलिटीज अवेलेबल करची आनी जे उरल्या फर्स्ट डोस घेवपाचे तेंच्यांनी फर्स्ट डोस घेवचो, जेणे करून आमकां एक 4 तारखेच्या उपरांत आमकां 18 to 44 ह्या ग्रुपाचेर फोकस करपाक मेळटलें. तांकां वॅक्सिनेशन जाता तितके बेगीन चड मोठ्या प्रमाणांत आमकां वॅक्सिनेशन करपाक मेळटलें हाजेर आमचो भर आसतलो. सुपर स्पेशलिटी ब्लॉक आमी ऑलरेडी कार्यान्वित केला. आमी म्हणटा भितर जवळपास 550 बेडेड जो आसा पळय न्ही हे आमचे कडेन फेसिलिटीज अवेलेबल आसा. एट प्रेझेंट 394 बेड्स आमी स्टार्ट केल्ल्यो आसा. भितरल्यो 284 बेड्स ऑलरेडी फूल जाल्या. अजुनूय बी 110 बेड्स आमच्या कडेन वॅकंट आसा. एट प्रेझेंट आमच्या जीएमसीन म्हणजे एकूय पेशंटाक बेड ना अशें उरचें न्ही. हाज्या खातीर टायम टू टायम न्यू पेशंट आसतलो किंवा आसतले एक्झिस्टींग जीएमसींतले पेशंट जेका शिफ्ट करप शक्य आसा, कारण आयसीयूतले पेशंट आमकां एकदां शिफ्ट करप शक्य जायना. जेका शिफ्ट करप शक्य आहा ताका आमी सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत आमी शिफ्ट करीत आसा. आनी इन केस इफ थर्ड वेव आयली जाल्यार परतूय बी आमचे सुपर स्पेशलिटी हे आमी स्ट्रेंथन केल्ले आसा. वी मे एनी टायम इट मे कन्वर्ट इन टू द फॉर द पिडियाट्रीक पेशंट. थंयसरले आयसीयू आसतले, थंयसरले एनआयसीयू आसतले, एनी टायम आमी ते कन्वर्ट करपाक शकता. ओके, हितूंतले सगळ्यांत म्हत्वाचो पार्ट जो आसा वीच इज एन ट्रेनींग फॉर द पिडियाट्रिक्स. म्हणजे आमच्या पिडियाट्रिक्स डिपार्टमेंटान हाजें ट्रेनींग दिवपा खातीर ऑलरेडी सुरवात केल्ली आसा, जेणे करून गव्हर्मेंट आनी प्रायवेट डॉक्टरांक आमी ट्रेनींग ऑलरेडी दितले. तो एक विशय. आनी दुसरी गोश्ट आमी कावन्सिलर्स जे आसा
हे आसा तेच आमच्याकडे एक्झिस्टिंग कावन्सिलर्स फ्रॉम द एड्युकेशन डिपार्टमेंट, आमच्याकडे कावन्सिलर्स फ्रॉम द गोवा एड्स कंट्रोल सोसायटी, कावन्सिलर्स फ्रॉम द वुमन अँड चायल्ड, ह्या सगळ्या जाणांक ट्रेनिंग दितले. कित्याक तर फुडले पिडियाट्रीक थर्ड वेवच्या बाबतींत म्हण किंवा ज्यांच्यो ऑलरेडी डेथ जाल्यो, ज्यांच्या घरात एट प्रेझेंट वेगवेगळ्या पद्दतीचे अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जाल्या, त्यांच्या कडेन कावन्सिलर्स 1 to 1 उलोवचे हाज्याय खातीर आमी तांकां कावन्सिलरांक ट्रेनिंग दितले. ते कावन्सिलर्स ताच्या कडेन पर्यंत उलयतले. आमच्या एक्सपर्ट कमिटीच्या सजेशनाच्या उपरांत जे ऑलमोस्ट आमचे 3 ते 3.5 लाख पॉप्युलेशन्स हे बिलो 17 इयर एज ग्रूप आसा आणि काल ऑलरेडी थोड्या पेपरांनी कवरूय केले. आतां पर्यंत आमी म्हणटा की जवळपास 16,000 आणि ऑड हे फिगर जे आसा हे ऑलरेडी इन्फेक्टेड 16,246 हे बिलो 17 इयर्स हे ऑलरेडी कोवीड इन्फेक्टेड जाले. म्हणजे धाकले भुरगे आमी म्हणटा इन्फेक्टेड जावंक ना अशें न्ही, तर तेजे धाकले भुरगे 0 to 17 एज ग्रुपांतले 16,226 वीच इज द 11% ऑफ द इन्फेक्टेड पॉप्युलेशन. म्हणजे 1,43,192 पैकी 16,000 हे भुरगे हे 0 to 17 एज ग्रुपांतले असले. अशें न्ही की थर्ड वेव येयल्या उपरांत ती फक्त पिडियाट्रिक्स आतांच ऑलरेडी जे आसा हे इन्फेक्टेड जाल्ले आसा. म्हणजे देवाच्या कृपेत खूब कमी डेथ ह्यो आमकां कोमॉर्बीड आसलेल्योच ज्यो डेथ म्हाजे कडेन आत्तां फिगर ना, बट कोमॉर्बीड कंडिशनान आसलेल्यांकूच ह्या हितूर जी आसा हो डेथ आयली. त्या खातीर म्हणजे आमची प्रिपेरेशनच्या दुसार आमी कोणाच्या एडवायजा खातीर रावूंक ना किंवा कोणाच्या सल्ल्या खातीरूय रावूंक ना. सरकारान पूर्वतोपरी म्हणजे थर्ड वेव म्हण किंवा फुडलें मॅनेजमेंट करपाच्या नुसार एक्सपर्ट कमिटीचे सजेशन्स आणि टास्क फोर्साच्या सजेशनाच्या नुसार आवर हेल्थ डिपार्टमेंट हे पुराय तयारी जी आसा ही सुरू केल्या. आणि आमचें तर म्हणणें आसा की एट द फुडल्या 10 जुनाच्या पयलीं इन्फ्रास्ट्रक्चर वायज आमी फुल्ली प्रिपेर्ड आसतले, ट्रेनिंग वायज आमी फुल्ली प्रिपेर्ड आसतले, जेचे ऑलरेडी सगळें काम जे आसा ट्रेनिंगेचे आसतले, इन्फ्रास्ट्रक्चरचे आसतले, कावन्सिलिंगच्या बाबतींत आसतले. 10 जुनाच्या पयलींच म्हणजे ऑलरेडी सुरू जाला. हांवें फक्त म्हणजे आमकां आनी एक 4-5 दीस चड लागू शकता म्हणून एक्स्ट्रीमली हांवें 10 जून पर्यंत म्हटलां, बट अप टू द 5th जून पर्यंत आमी हाज्या खातीर प्रिपेर्ड आसा. ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तर आमचें इन प्लेस आसा, ऑलरेडी ट्रेनिंग पार्ट जो आसा हो सुरवात केल्लो आसा. त्या खातीर अशा पद्दतीचे सगळो मॅनेजमेंट टास्क फोर्स आणि एक्सपर्ट कमिटी हांच्या दोनांच्या सल्ला मसलतान जाता. आमची एक्सपर्ट कमिटी जी आसा हितूर आनीक एडिशनल आमी पेडियाट्रिशियन एक 2-3 जाण इंडियन पिडियाट्रीक असोसिएशन हांचे मेंबरूय बी एक्सपर्ट कमिटीन आमी एड करून घेतलेले आसा. आणि तांच्या एडवायजाच्या नुसार म्हणजे एक्सपर्ट कमिटीची फाल्यां सकाळी SOP ठरयता आसतना किंवा बाकीचे सगळे ठरयता आसतना ही त्यांचो एडवायज जो आसा हो त्यांच्या कडल्यान जे एडवायज जाता ते घेतले वयतले. बिलो 18 ओन्ली आतापर्यंत फक्त 7 ते बी कोमॉर्बीड असलेले आतापर्यंत डेथ जाल्ल्यो आसा. 7 डेथ बिलो 18. डेफिनेटली आमचे हितूर तुवें जो अभ्यास जो म्हटला पळय न्ही 3 तरेन केलो वता. 1 इज अ पिडियाट्रिशियन जे ट्रीट करता डायरेक्टली पेशंटांक, तांच्यांनी एक SOP फायनलायज केल्ली आसा. दे वील डिक्लेअर्ड एमॉंग द डॉक्टर्स. सेकंड आमचे प्रिवेंटीव सोशल मेडिसिन्स डॉक्टर जगदीश जो आहा पळय न्ही ही इज वर्कींग ऑन द प्रिवेंटीव सोशल मेडिसीन हाजेर पुराय काम करता. ती ताजे सजेशन्स म्हणजे खंयसर हॉटस्पॉट्स खंयसर कितें जालां आनीक. द थर्ड वन इज अ एपिडेमोलॉजिस्ट इज इन डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस डॉक्टर उत्कर्ष. म्हणजे अशी पुराय टीम ही ह्या पद्दतीत ह्या पॅन्डेमिकात काम करता आणि तांच्या सगळ्यांच्या आमी बरोबर घेवन म्हणजे त्यांच्या बरोबर फाटले म्हणजे टास्क फोर्सच्या कमिटीक डॉक्टर जगदीश डॉक्टर उत्कर्ष पिडियाट्रिशियन्स आणि बाकीचे एक्सपर्ट्स आशिल्ले. आमच्या इवन दो एक्सपर्ट कमिटीन आमचे सगळे प्रिवेंटीव सोशल मेडिसीन एपिडेमोलॉजिस्ट अलॉंग विथ द पिडियाट्रिशियन्स हे आसात. त्यान भायर प्रायवेट जितके डॉक्टर्स आसात तेय बी त्या कमिटीत आसा. म्हणजे तांची सजेशन्स जी आसा ही इम्प्लिमेंट केली वयतली. हांवें सांगलें मरे तुका वॅक्सिनेशन जें आसा हें डायरेक्ट ऑन स्पॉट आतां आमी डायरेक्ट जें वॅक्सिनेशन आमी 18 to 44 हाज्या खातीर जेन्ना वॅक्सिनेशन सुरू करतले डायरेक्ट तेंच्यांनी वचून थंयसर आपूण रजिस्ट्रेशन करपाचें आनी वॅक्सिनेशन दिलें वयतलें. बट तातूंत सुद्दां आमी पयली प्रायोरिटी जी आसा ही कोमॉर्बीड आनी लॅक्टेटींग मदर्स
हांच्या खातीर दिली वयतली. म्हणजे जेणे करून आमकां तांची काळजी खूब पयलीं घेवपाक जाय. कारण कोमॉर्बीड आमी आतांय पळयल्या की ज्यो डेथ जाल्या तितूर कोमॉर्बीड जे आसात, कोण किडनी फेलियर आसा, कोण हायपरटेन्शन आसा, कोण डायबिटीज आसा, 18 to 44च्या मदीं हे जे कोणी पेशंट्स आसात म्हणजे 18 ते 44 ह्या एज ग्रुपात जेका कोमॉर्बिडिटी आसा त्यांनी आपल्या कन्सर्न फिजिशना कडल्यान आपली सर्टिफिकेट घेवन दवरची. आमच्या वॅक्सिनेशन सेंटराचेर ती फिजिशना कडल्यान आपल्या कोमॉर्बिडिटीची वॅलीड सर्टिफिकेट दाखयली वयतली आनी ताका वॅक्सिनेशन दिलें वयतलें. आमी ती वापरपा खातीर परमिशन मागला. इफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया परमीट केलें जाल्यार आमकां 1 लाख आतां वापरपाक मेळटली. परमिशन येना फुडें. अदरवायज सेकंड लॉट आमचो जून म्हयन्याच्या पयल्या विकान येता. अदरवायज आमी एक 2-3 सोर्सीसांतल्यान वॅक्सिनेशन आनी एडिशनल घेवपा खातीर प्रयत्न सुरू केल्लो आहा. कोणूच प्रेडिक्ट करूं शकना. हाजो रिसर्च म्हणजे ऑल ओव्हर इंडिया चालू आसा. त्या खातीर आमची एक्सपर्ट कमिटी केन्ना येतली. हांवें तुका सांगलें म्हणजे आतां थर्ड वेव येयनाच तर जवळपास 11% पेशंट इन्फेक्टेड जाल्ले आसा. म्हणजे तो एक जो आसा 11% पेशंट म्हणजे 16,000 भुरगे ऑलरेडी इन्फेक्टेड जाले न्ही. हेजो अर्थ म्हणजे इट इज एन प्रेडिक्शन्स. ते सगळे तेजेर रिसर्च चल्लेलो आसा. ताका लागून आमी म्हटलां आमी पयलीं कोमॉर्बीड आनी लॅक्टेटींग मदर्स आनी ताच्या खातीर प्रायोरिटी जी आसा ही ठरयली वयतली. ताच्या खातीर एक मेकानिजम जो आसा फायनलायजेशन करपाचें हें ठरयतलें. ताकाच लागून आमकां सगळ्यांचें सहकार्य जाय. आमकां 45 एंड एबाव 100% पयलीं कंप्लीट केल्लें जाय. त्या खातीर म्हणजे आपुणूय कंप्लीट करचें, आपल्या घरच्यांचें कंप्लीट करचें, आपल्या इवन दो घरांत कोण हाऊस मेड येता आसत एबाव 45 एज ग्रुपची सगळ्यांची जबाबदारी आसा. म्हणजे बरेच जाण मरे आतां परत लॉकडावन सुरू करपाक लागल्या. ते खंयसरूच बाबा आपल्या पंचायतीन 100% एकटोय अजून सुद्दां पंचायत एक सुद्दां ग्रामपंचायत सांगना प्रावडली की आमी 100% वॅक्सिनेशन कंप्लीट केलें म्हूण. तें सांगा मरे. लॉकडावन करपाक सोंपें आहा हांवें लॉकडावन केलें म्हणपाक. तें तेंच्यांनी सांगूंक जाय. इट शूड बी द म्हणजे एप्रिशिएट करतले आसले आमी. म्हणजे सरकार त्या पंचायतीक रिवार्ड दितले असले जाय जाल्यार. हांव ते एकीच कडेन आमचो डेप्युटी कलेक्टर इन काणकोण आनी हेल्थ ऑफिसर इन काणकोण खूब बरें काम केलां तेंच्यांनी. हांव एप्रिशिएट करता खरोखरूच. हांवें जेन्ना फाटले फावटी हांवें दौरो केलो सगळी कडेन तेज्या कडेन सगळो रिकॉर्ड अवेलेबल आसा. तेणी ऑलमोस्ट 70% ऑफ द 45 एंड ओवर एज ग्रूप आसा तांचें वॅक्सिनेशन कंप्लीट केलां. तेणी म्हाका टार्गेट दिला फुडल्या 8 दिसाच्या भितर म्हणजे जे कोणाक शक्य ना तेणी पर्सनल इंट्रस्ट घेवन काम केलां. काणकोण डेप्युटी कलेक्टर आनी हेल्थ ऑफिसर आनी तेजी पुराय टीम काणकोणांतली खूब बऱ्या पद्दतीचें काम केलां कंपॅरिजन वीथ द अदर तालुकाच. अरे म्हणून सांगलें न्ही रे तुका हांवें. आतां तेंच्यांनी सांगूंक जाय आसलें. आयज तेंच्यांनी जर डिक्लेअर करपाक जाय आसलें म्हाजी पंचायत 100% जाली म्हणून. ते कित्याक करिना तर. आमच्या कडेन आतांय बी 2,80,000 डोस अवेलेबल आसा. त्या खातीर 45 एंड एबाव खंयसरूच आमचे कडेन वॅक्सिनेशन कमी ना. प्रत्येक पंचायतीन फुडें येवचो आपूण 100% कंप्लीट करपा खातीर. तेवची तेंच्यांनी चॅलेंज स्विकारची. उरला हे पळय तेजो आतां एक्झॅक्टली नंबर हांवें तुका सांगलो कितें. काणकोण डेप्युटी कलेक्टरान ताजेर वर्कींग वेवस्थीत रित्या केलें आनी आपलो तेणी रोल घेवन म्हणजे 45 एज ग्रुपांतले एबाव कितले आहा 18 to 44 कितले रोल घेवन काडल्या तेणी नंबर. म्हणजे आत्तां एक्झॅक्टली नंबर ना फिगर ना. बट एक गजाल हांव सांगता तुका हेजो एप्रॉक्सिमेटली म्हणजे 40% जे आसा हेंच्यांनी वॅक्सिनेशन अजून घेवंक ना. भितरले हांवेंनूय पळयले भितरले 10% लोक जे आसा पळय न्ही रे हे कदाचित बॅड रिडन आसा येवंक शकूंक ना आनी कितें आसा हेच्या लागून उरल्या. बट एटलिस्ट म्हणजे 35% तरी 30 to 35% लोक हे वॉक इन येवन घेवपाक शकता न्ही. तांच्यांनी तरी घेवपाक जाय. नाजाल्यार पंच सरपंच आमदार जे कोण आसा पळय न्ही रे तांच्यांनी इनिशिएटीव घेवन ते कंप्लीट करपाक जाय. हे पळय कोवीड केअर सेंटर जे आहा पळय न्ही रे थोड्यांनी फक्त घोशणा केल्या स्टार्ट करूंक ना. तूं मुद्दामून पळय दाखयता मडगांव घोशणाच केला कांयच स्टार्ट जावंक ना थंयसर. तुका तेंच जाय आसलें दिसता. सुरू जावंक ना थंयसर. सरकारान जी सुरू केल्या पळय न्हू रे तीच सुरू जाल्ली आसा आनी सरकारान पूर्ण येता डॉक्टर्स इन्फ्रास्ट्रक्चर सगळें. तूं मुद्दम वचून सगळी कडेन कोवीड केअर सेंटर पळय. घोशणा बेश्टी केली म्हणून जायना. ताच्या खातीर वर्कींग करचें पडटा. आमी सांगल्या पळय ज्या ज्या जाग्यार गरज आसा आतां आमच्या कडेन तुका एक सांगता हांव आतां म्हणजे सगळी कडेन म्हणजे आमच्या कडेन एडिशनल फेसिलिटीज अवेलेबल आसा. म्हाजे म्हणणें कोवीड केअर सेंटर न्ही येवन तूं स्टेप अप हॉस्पिटलान एडमीट जा
म्हणजे प्रायवेट न्ही आं, गव्हर्मेंटाची स्टेप अप हॉस्पिटल आहा पळय न्ही, थंय एडमीट जा, थंयसर बेडी खाली आसा. हांव सगळ्या तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक रिक्वेस्ट करता की मात सुद्दां जाका कोमॉर्बिडिटी आसा तेणी प्रायवेट हॉस्पिटल सोडून दी. आमची स्टेप अप हॉस्पिटल प्रत्येक तालुक्यान न्ही, त्या तालुक्यान नाल्यार आमचो थंयसलो जो इन्सिडंट कमांडर, थंयसलो डेप्युटी कलेक्टर, थंयसले हेल्थ ऑफिसराक कॉन्टॅक्ट करचे आनी स्टेप अप हॉस्पिटलान एडमीट जावचो. ताची सगळी सोय सरकार करता. A to Z ताका घरा कडल्यान हाडण्या पासून तो परत ताका व्हरून पावण्या पर्यंत. प्रत्येक तालुक्यान आमचे कॉलिंग सेंटर आसा. त्या कॉलिंग सेंटराच्या वयल्यान तांकां कंटिन्युअसली तांची इन्फॉर्मेशन घेयत आसा. आतां चुकोन जर कोण रॉंग इन्फॉर्मेशन दिता आसत जाल्यार ताका आमी कांयच करूं शकना. सत्तरीन आसा होणा, बिचोले आसा, शांतादुर्गा, परत आमचे तुजे पर्वरी आमी बार्देशाचे हितूर गोवा क्रिकेट असोसिएशन थंय आहा, परत पेडणे आसा, तेवटेन तशेंच मडगांव आसा, सगळी कडेन आसा कॉलिंग सेंटर्स. हाज्या व्यतिरिक्त म्हाका दिसता प्रत्येक तालुक्यान एक एक कॉलिंग सेंटर आसा. थंयसर आमचे टिचर्स आनी वेगवेगळे आमचे IT डिपार्टमेंटे मॉनिटर करता. तांच्या सगळे आमचे 20-20 भुरगे बसलेले आहा. ते दर दिसा पेशंटाक कॉल करता, तेजे पॅरामिटर्स विचारता. तुजें ऑक्सिजन लेवल कितलें आहा, तुजो टेम्परेचर कितलें आहा, तुका मेडिसिन्स पावली काय ना, हें सगळें विचारता. इवन दो आमी आतां आमच्या होम आयसोलेशन किटान आयुश डिपार्टमेंटान सांगला त्या प्रमाणे आयुश 64 हे मेडिसीन एड केलां. एडिशनल टू डॅट होम आयसोलेशनचो किट सगळो आशिल्लो. प्रोटोकॉल ऑफ द आयुश डिपार्टमेंट वी हॅव एडेड द आयुश 64 मेडिसिन जे टॅबलेट्स ज्यो आयुश डिपार्टमेंटान ऑलरेडी प्रोटोकॉलांत आयुशाच्या प्रोटोकॉलान आयल्या त्यो आमी एडूय केले. म्युकर मायकोसिसचे आतां पर्यंत आमच्या कडेन 10 पेशंट आसा. आमचे डॉक्टर्स ताच्या खातीर वेगळो वार्ड सेपरेटली आमी आयसोलेट केला आनी ताजेर आमचे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स म्हणजे इवन दो ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, ENT, स्कीन आनी मेडिसिन्स दे आर सेपरेट टीम इज वर्किंग. आनी इवन दो तांकां सांगला की ताजे म्हणजे इन कॉर्डिनेशन वीथ द एम्स म्हणजे बाकीच्या कडेन कितें कितें ट्रिटमेंट चल्ल्या बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट ताका हांगा दिवपाची जी आसा पळय ताच्या फाटीमागची कॉजीस कितें, रिजन कितें. पण एक गजाल आसा, इट इज नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम द वन पर्सन टू अनदर. तो ट्रान्समीट जाना ही एक बरी गजाल आसा. टोटली आमच्याकडे फक्त 10 पेशंट ऍडमिटेड आहे. आउट ऑफ विच वी हॅव 2 डेथ झाले. आमच्या हेजेर ब्लॅक फंगस ते आज धरून आयज 2 आसता. टोटली आमच्याकडे एक डेथ झाली ना, दोन डेथ झालेले आहेत आणि 10 पेशंट रेकॉर्डवर आमच्याकडे आहेत सध्या. चेक करता कदाचित ते 2 डेथ जाला ते आसता. नाही कशें आसा तें म्हणजे ताका ब्लॅक फंगस जाला आसतलो आनी डेथ कोविडा खातीर जाला आसतलें, तसोय हा विशय. इट इज अ कॉम्प्लिकेशन आफ्टरवर्ड. कोविडाचे सिमटम्स सेम आसा म्हणजे ताका आमी म्हणटा सोर थ्रोट आसतलो, फिवर आसतलो, बॉडी एक आसतल्यो, ताका परत खोकली येतली. धाकल्या भुरग्यांक तेच सिमटम्स आसा. त्या खातीरच म्हणटा न्ही म्हणजे पेरंट्सांनी अलर्ट रावपा जाय. ना पयर CMाक जे कितें फेसिलिटी आमी इन्फ्रास्ट्रक्चर मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आमी जे कितें आतां तयार केल्ले आसा. पयर बी मडगांव साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल देर वॉज अ 1.5-year old boy child that had got COVID. Then the father also had ECG changes. But the system has become so smooth with the guidance of the chief minister that we shifted the child to the pediatric under the pediatricians, and the father was being treated by the cardiologist. So now the child was just 1.5-year-old child cannot speak whether it is, but turned out to be positive. Father had brought the child just to check. Coincidentally, he checked the child. He came to check himself, and he thought he should get the child checked. So all these issues are there which are being addressed. So as a result, as Honorable Chief Minister said, is that there's going to be a state-of-art facilities being created in the SSB for with the pediatric intensive care unit, NICU, so that we are able to deal with any kind of eventuality. Also, Saib, also to me, I think CM missed out is that even the OBG department for maternity, which are dealing with COVID deliveries, that also one whole floor is being dedicated only for that in the super special block. Yeah, we will be also monitoring very closely. हे पळय तूं जें म्हणटा पळय न्ही रे, हें हांव आनी हेल्थ मिनिस्टराक सांगूंक शकता ना, ते डॉक्टर्स सांगतले. सो ओके, थँक्यू.
ताका हिंदी तुका मराठी कितें तें तुवें घेतलें मरे 12वीच्या परीक्षेचे मागे डिसिजन हे चल जाऊंग ना अजून आज के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं आपका स्वागत करता हूं। हमने सेपरेटली कोविड-19 मैनेजमेंट जो थर्ड वेव आने वाली थी, थर्ड वेव के ऊपर हमने टास्क फोर्स कमेटी और स्पेशल एग्जीक्यूटिव कमेटी जो अपॉइंट कर दिया है। टास्क फोर्स कमेटी विच इज myself chairing that committee, our health minister will be the vice chairman of that committee, और जो एक्सपर्ट कमेटी है जो हमारे यहाँ के गोवा मेडिकल कॉलेज के डीन पीडियाट्रिशियंस हेल्थ डिपार्टमेंट से और प्राइवेट सेक्टर से जितने सारे पीडियाट्रिशियंस हैं, इंडियन मेडिकल एसोसिएशन, इंडियन पीडियाट्रिक एसोसिएशन, एपिडेमोलॉजिस्ट और प्रिवेंटिव सोशल मेडिसिन और सीनियर पीडियाट्रिशियन फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज, ये सारे एक्सपर्ट कमेटी के मेंबर्स हैं और उन्हीं के सजेशंस से जितने सारे सजेशंस दिए जाते हैं उसी के हिसाब से टास्क फोर्स कमेटी विल अप्रूव सैंक्शन वट एवर द रिक्वायर्ड फॉर द गोवा मेडिकल कॉलेज एंड इवन दो फॉर द डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेज हॉस्पिटल्स इन द नॉर्थ एंड साउथ गोवा टू बिल्ड अप द इंफ्रास्ट्रक्चर में NICU, neonatal intensive care unit, pediatric care unit, the additional beds for the maternal and child health, additional special बेड्स क्रिएशंस हमारे सुपर स्पेशलिटी ब्लॉक में हमने कर दिया है और एट एनी टाइम वी कैन कन्वर्ट अवर ICU बेड्स इनटू द 20% ऑफ द ICU बेड फॉर द नियोनेटल ICU फॉर द एसेंशियल इक्विपमेंट मेडिसिन एंड मैन पावर। इसके लिए हमने पूरी तैयारी कर दी है। इसके लिए जो जो मेडिसिन चाहिए, जो जो इक्विपमेंट्स चाहिए और जो मैन पावर्स चाहिए, इसके लिए मेडिसिन ऑलरेडी परचेस करना स्टार्ट कर दिया है। इक्विपमेंट जो चाहिए उसका परचेस हमने स्टार्ट कर दिया है। द सेकेंड थिंग इट इज़ एन मैन पावर। इस मैन पावर के बारे में जो ट्रेनिंग देना था फॉर द डॉक्टर्स, फॉर द नर्सिस, फॉर द अदर स्टाफ्स ऑल्सो, वी हैव ऑलरेडी स्टार्टेड टू गिव द ट्रेनिंग फॉर दिस टाइप ऑफ स्टाफ। देन SOP फॉर द मैनेजमेंट ऑफ द COVID-19 इन द चिल्ड्रन। हमारी जो एक्सपर्ट कमेटी है उन्हीं के हिसाब से जो SOP फाइनलाइज होनी चाहिए वो उन्होंने फाइनलाइज किया है। द सेम SOP विल फॉलो इन द प्राइवेट एंड गवर्नमेंट, वो एक ही SOP रहेगी। ट्रेनिंग फॉर द पीडियाट्रिशियन, डॉक्टर्स, नर्सिस और इवन दो फॉर द काउंसिलर्स, इसके लिए भी ट्रेनिंग स्टार्ट कर दिए। वैक्सीनेशन रिकमेंडेशन बाय द एक्सपर्ट्स कमिटी फॉर द मैटरनल फॉर द लैक्टेटिंग मदर्स and comorbid condition in the age group between 18 to 44, and the vaccination for the 45 and above age group, once again we have started the टीका उत्सव हमने स्टार्ट कर दिया है। इससे हम 100% जो 45 एज ग्रुप का वैक्सीनेशन है वो हम कंप्लीट करना चाहते हैं। इसके ऊपर कि हम ज़्यादा करके फोकस करें 18 to 44 के लिए, इसलिए इस 8 दिन के अंतर्गत हम टीका उत्सव के कार्यक्रम से पूरे ग्राम पंचायत म्यूनसिपल एरिया में सभी जगह मोर देन अप्रॉक्सीमेटली 200 जगह पे वैक्सीनेशन कैंप करके 100% वी आर अचीविंग द टारगेट ऑफ 45 एंड अबव एज ग्रुप के लिए। देन हमारे सुपर स्पेशलिटी ब्लॉक में हमने पूरी तैयारी रखी है क्योंकि जब चाहे तब हम पीडियाट्रिशियन के लिए वहाँ पे बेड्स अवेलेबल कर सकते हैं। डेट्स ऑल। चल झालं रे, मॉर्निंग मराठी उरला तुझं झालं, मग तू हिंदीत मराठी कर मराठी। आजच्या प्रेस कॉन्फरन्स मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। COVID-19 मॅनेजमेंटसाठी टास्क फोर्स आणि एक्सपर्ट कमिटी ह्या दोन कमिटीची स्थापना केलेली। टास्क फोर्स कमिटी माझ्या चेअरमॅनशिप खाली आणि व्हाईस चेअरमॅन हेल्थ मिनिस्टर आमचा व्हाईस चेअरमॅन आहे। एक्सपर्ट कमिटीने जी जी सजेशन्स दिलेली आहेत ती सगळी सजेशन्स आम्ही एक्सपर्ट कमिटीच्या मार्फत, टास्क फोर्स कमिटीच्या मार्फत ती इम्प्लिमेंट करतो आहे। फर्स्ट ऑफ ऑल फॉर द इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे NICU असेल, PICU असेल किंवा बाकी सगळं म्हणजे हेल्थ गोवा मेडिकल कॉलेजमध्ये असेल किंवा नॉर्थ आणि साऊथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्यानंतर एसेन्शियल इक्विपमेंट, मेडिसिन आणि मॅनपॉवर हे आम्हाला जे जे लागणारं मेडिसिन्स ऑलरेडी परचेस करण्यासाठी स्टार्ट केलेलं आहे। ऑलरेडी लागणारे इक्विपमेंट्स आम्ही